नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी चेतन दिलपराव भिसे, अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज अहमदनगर या संस्थेच्या न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर या ठिकाणी कार्यरत आहे. मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन या विषयाचे प्रकरण क्रमांक 4 व्यावसायिक सेवा हे अभ्यासले. त्यातील बँकेचे प्रकार, बँकेचे कार्य या सर्व गोष्टी अभ्यासल्या. आज या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण विमा, इन्शुरन्स म्हणजे नेमकं काय, विम्याची तत्त्व कोणती आहेत, विमा किती प्रकारचे आहेत, विमा का उतरवायचा या गोष्टी अभ्यासणार आहोत. मनुष्याला स्वतःला व स्वतःच्या संपत्तीला अनिश्चित किंवा अचानक येणाऱ्या धोक्यांपासून संरक्षण मिळविण्यासाठी विमा अत्यंत आवश्यक असतो. विमा म्हणजे एक अशा प्रकारचा करार आहे की ज्यामध्ये दोन पक्ष असतात. एक पक्ष म्हणजे विमाधारक आणि दुसरा पक्ष म्हणजे विमा कंपनी. विमा कंपनी पॉलिसी घेतल्यानंतर त्या संबंधित व्यक्तीला ज्या वस्तूचा किंवा ज्या मालाचा विमा उतरविला आहे त्या मालाला होणाऱ्या नुकसान भरपाईस जबाबदार असते किंवा बांधील असते. आपण एखाद्या गोष्टीचा विमा उतरविला आणि काही कारणास्तव ती वस्तू खराब झाली किंवा तो माल खराब झाला तर विमा कंपनी त्या वस्तूची किंवा मालाची नुकसान भरपाई त्या विमाधारकाला देऊ करते. ज्या किमतीचा विमा उतरविला असेल तितक्याच किमतीची नुकसान भरपाई त्या व्यक्तीला मिळते. विम्याचे काही तत्त्व आहेत. त्यातील पहिलं तत्त्व परमोच्च विश्वासाचे तत्त्व. परमोच्च विश्वासाचे तत्त्व या तत्त्वामध्ये सर्व प्रकारच्या विमा करारामध्ये दोन्ही पक्ष म्हणजेच विमा देणारा आणि विमा घेणारा म्हणजे विमाधारक यांचा एकमेकांवर विश्वास असणे आवश्यक आहे. जर विमाधारकाने विमा कंपनीला दिलेली माहिती किंवा सादर केलेली माहिती जर खोटी असेल आणि ते सिद्ध झालं तर विमाधारकानं जो मालाचा नुकसान भरपाईचा दावा दाखल केलेला आहे तो दावा विमा कंपनी फेटाळते. विमाधारकाला कुठल्याही प्रकारचा विमा दिला जात नाही किंवा नुकसान भरपाई दिली जात नाही. दुसरे तत्व आहे विमा हिताचे तत्व. प्रत्येक विमाधारकाने विमा घेताना काही ना काही आर्थिक हित बाळगणे आवश्यक असते. कोणताही विमा घेताना स्वतःचे आर्थिक हित जर त्या विम्यामध्ये अंतर्भूत असेल तरच तो विमा घेण्यात काही अर्थ असेल. जर तुमचे किंवा माझे आपले हित त्यामध्ये नसेलच तर तो विमा घ्यायचा तरी कशाला. कितीही नुकसान झालं, काहीही झालं तरी आम्हाला काही फरक पडत नसेल तर त्या मालाचा विमा उतरवायचा कशाला. झालं तर होऊ द्या नुकसान. जर आपल्याला काही फरक पडतच नाही तर विमा तरी कशाला उतरवायचा. म्हणून म्हटलं गेलं की कुठलाही विमा उतरविताना त्यामध्ये व्यक्तीचे आर्थिक हित असणे अत्यंत आवश्यक आहे. मग विमा कुठल्याही गोष्टीचा उतरवा पण त्यामध्ये आर्थिक हित असणं आवश्यक आहे.
ते नसेल तर विमा न उतरविलेलाच बरा. तिसरे तत्व आहे नुकसान भरपाईचे तत्व. आपल्या आयुष्यात कोणती घटना कोणत्या वेळी घडेल हे कुणीही सांगू शकत नाही. अचानक व्यक्तीला व्यवसायात किंवा इतर काही ठिकाणी तोटा झाला तर विमा कंपनी त्याचा होणारा तोटा भरून काढते व त्या व्यक्तीला पूर्वस्थितीस आणण्यास मदत करते. परंतु मालाची किंमत 2 लाख रुपये आहे आणि आपण जर विमा 1 लाखाचाच उतरविला असेल आणि नुकसान होताना मात्र 100% म्हणजे 2 लाखांचे नुकसान झालेले आहे, अशा वेळी विमा कंपनी फक्त 1 लाख रुपयेच नुकसान भरपाई देते. असे का? कारण आपण विमा मात्र 1 लाखाचाच उतरविला म्हणून आपल्याला नुकसान भरपाई 1 लाखच मिळणार. मालाचे नुकसान जरी 2 लाख झाले तरी देखील नुकसान भरपाई मात्र 1 लाखच मिळणार. आपण म्हणतो प्रत्येक तत्व प्रत्येक विम्याला लागू पडते, मात्र हे तत्व जीवन विम्याला लागू पडत नाही. असं का? विचार करा. व्यक्तीच्या शरीराचा एखादा अवयव किंवा ती व्यक्ती मृत पावली किंवा आपल्यातनं गेली तर कोणतीही किंमत देऊन त्या व्यक्तीची जागा भरून काढणं शक्य आहे का? विचार करून पहा. आज एखाद्या व्यक्तीचे वडील किंवा आई वारले किंवा कोणी जवळची व्यक्ती वारली आणि तो म्हणाला की मी हवी तेवढी किंमत मोजायला तयार आहे, हवी तेवढी किंमत देतो, परंतु माझी ती व्यक्ती मला परत आणून द्या. शक्य आहे? नाही ना. म्हणून हे तत्व जीवन विम्याला लागू पडत नाही. चौथे तत्व आहे प्रत्यासन किंवा अधीनतेचे तत्व. या तत्वानुसार विमा कंपनी झालेले नुकसान भरून काढते किंवा नुकसान भरपाई देते, परंतु ज्या गोष्टीचे नुकसान झाले आहे त्या गोष्टीचा पूर्णतः ताबा विमा कंपनी घेते. आता हे असं कसं? तर असं समजा की आपली एखादी 4 चाकी किंवा दुचाकी गाडी आहे आणि काही कारणास्तव या गाडीचं नुकसान झाले, तिचा ॲक्सिडेंट झाला किंवा तिला आग लागली, ती जळून खाक झाली, तिचं भरपूर नुकसान झालं आहे. तर अशा वेळी विमा कंपनी त्या गाडीची पूर्ण किंमत आपल्याला देईल, परंतु त्या गाडीचं जळून खाक झाल्यानंतर जो सांगाडा काय किंवा जे इतर साहित्य शिल्लक असेल त्यावर मात्र विमा कंपनी ताबा घेते. त्या गोष्टींचं काय करायचं किंवा काय नाही करायचं हा सर्व अधिकार विमा कंपनीला असतो. त्यावर आपला कुठलाही अधिकार राहत नाही. 5वे तत्व आहे योगदानाचे तत्व. या तत्वानुसार एखाद्या व्यक्तीने किंवा विमाधारकाने एकाच वस्तूचा किंवा मालाचा विमा 3 ते 4 कंपन्यांकडे उतरविला आहे. तर अशा वेळी जर मालाचे नुकसान झाले आणि विमाधारकाने दावा दाखल केला, नुकसान भरपाईचा दावा दाखल केला,
तर अशावेळी कोणतीही एक कंपनी ज्याकडे विमाधारक दावा दाखल करतो ती कंपनी त्या मालाचा पूर्ण विमा किंवा पूर्ण नुकसान भरपाई त्या विमाधारकाला देते. त्यानंतर ज्या विमा कंपनीने मालाची नुकसान भरपाई दिली आहे ती कंपनी इतर कंपन्यांकडून ज्या ठिकाणी सदर व्यक्तीने त्या मालाचा विमा उतरविला आहे त्यांच्याकडनं किंमत वसूल करते. आपण थोडक्यात म्हणू की चारही कंपन्या मिळून एकत्रित येऊन आपल्या मालाचा किंवा आपल्या मालात झालेले नुकसान भरून देतात. त्यानंतरचे तत्व आहे नुकसान कमी करण्याचे तत्व. आपण म्हणून थोडक्यात विचार करणार की जर आपण विमा उतरविला आहे तो नुकसान कमी हो किंवा जास्त हो, ज्या किमतीचा विमा उतरवला तितकी किंमत तर आपल्याला मिळणारच आहे. मग आपला जीव कशासाठी धोक्यात घालायचा, असं नाही. थोड्या वेळासाठी असं समजू की आपण काम करत आहोत त्या ठिकाणी आपल्या एखाद्या दुकानात किंवा कामाच्या ठिकाणी आग लागली. त्या आगीतनं आपल्याला काही वस्तू वाचविता येणं शक्य आहे. आपला जीव वाचवून आपला जीव धोक्यात न घालता काही वस्तू वाचविता येणं सहज शक्य आहे. तर अशा वेळी आपण त्या वस्तू वाचविल्या पाहिजेत जेणेकरून होणाऱ्या नुकसानाचे प्रमाण कमी होईल. वस्तू जळत राहते किंवा खराब होत राहते आणि आपण त्याच्याकडे फक्त पाहत राहतोय. झाली तर होऊ द्या खराब, जळाले तर जळू द्या, आहे आपल्याकडे विमा, असा विचार करणं चुकीचं. विचार करताना असा करावा की जितका माल जितक्या वस्तू वाचविता येतील तितक्या वाचवाव्यात जेणेकरून होणारे नुकसान कमी होईल. त्यानंतरचे तत्व आहे सर्वसाधारण कारण तत्व किंवा निकटतम तत्व. या तत्वानुसार व्यक्तीनं ज्या मालाचा विमा उतरविला आहे तो माल खराब झाला किंवा त्याचे नुकसान झाले तर त्या मालाचे नुकसान होण्याचे कारण काय, त्याची कोणकोणती कारणं आहेत याचा विचार विमा कंपनी करते. हा विचार करत असतानाच मालाचे नुकसान होण्याचे नेमके कारण काय किंवा जवळचे कारण कोणते याचा देखील विचार केला जातो. जर होणारे नुकसान एका विशिष्ट कारणामुळे झाले असेल तरच विमा कंपनी नुकसान भरपाई देते. जर कारण संभाव्य असेल किंवा माहीत नसेल तर मात्र विमा कंपनी नुकसान भरपाई देत नाही. त्यामुळं ज्यावेळेस आपण विम्याचा दावा दाखल करतो त्यावेळी नेमकी माल खराब कोणत्या कारणामुळे झालं हे विमा कंपनीला सांगणे आवश्यक आहे. आपण जर असं म्हटलं की मला नेमकं कारण माहीतच नाही, माल खराबच कशामुळे झाला, तर अशा वेळी विमा कंपनी नुकसान भरपाईचा दावा फेटाळून लावते. ही आहेत 7 तत्व जी अत्यंत महत्त्वाची आहेत. यानंतर पाहणार आहोत विम्याचे प्रकार. विम्याचे 3 प्रकार आहेत. त्यातील पहिले जीवन विमा. या विमा प्रकारात मानवी जीवन ही मृत्यू, उतारवय म्हणजेच म्हातारपण, तसेच आजारपण,
अपघात इत्यादींपासून आर्थिक हितसंवर्धन किंवा संरक्षण करते. आयुर्विमा हा नुकसान भरपाईचा करार नव्हे. त्यामुळे मुदत संपल्यानंतर विम्याची ठराविक रक्कम विमाधारकाला परत केली जाते किंवा जर विमाधारकाचा मृत्यू झाला असेल तर त्याच्या घरच्यांना ती रक्कम परत केली जाते. आपण मनुष्याला किंवा मानवाला आयुष्यात चढ उतार येत असतात. वय थांबून राहत नाही. लहानपणापासून तर म्हातारपणापर्यंत बऱ्याचशा समस्यांना सामोरे जावे लागते. सध्याचे जीवन धकाधकीचे आहे, धावते युग आहे. अशावेळी मनुष्य आजारी पडणे किंवा अपघात होणे किंवा शारीरिक व्याधी निर्माण होणे या गोष्टी साहजिक होऊ शकतात. अशावेळी जीवन विमा त्या व्यक्तीचे आर्थिक हितसंवर्धन करतो. समजा काही कारणास्तव आपण एखाद्या हॉस्पिटलमध्ये किंवा इस्पितळात ॲडमिट झालो, आपल्याकडे जीवन विमा पॉलिसी आहे, तर अशावेळी हॉस्पिटलमध्ये आपल्याला रोख पैसे भरण्याची आवश्यकता पडत नाही. तिथे आपण या पॉलिसीचा वापर करून मोफत इलाज करून घेऊ शकतो. आता तुम्ही म्हणाल मोफत कसा? मोफत असा, हॉस्पिटलला किंवा इस्पितळाला त्या डॉक्टरांना त्यांचे चार्जेस, त्यांचे काय पैसे असतील ते दिले जातात, परंतु ते आपल्या वतीने आपली विमा कंपनी देते. का? तर आपण आपला विमा उतरविलेला आहे. जर हा विमा उतरविलेला नसता तर मग मात्र आपल्या खिशातनं रोख पैसे त्या हॉस्पिटलमध्ये भरावे लागले असते. म्हणून जीवन विमा या एक ना अशा अनेक कारणांमुळे अत्यंत आवश्यक आहे. पुढचा प्रकार आहे सागरी विमा. हा विमा फक्त जहाज सागरामध्ये होणाऱ्या नुकसान भरपाईसच उतरविता येतो. जमिनीवरील कुठल्याही गोष्टीसाठी सागरी विमा उतरविता येत नाही. ज्या करारामध्ये विमा कंपनी विमेदाराच्या नुकसान भरपाईची हमी घेते, ज्यामध्ये सागरामध्ये असणाऱ्या विविध धोक्यांपासून मालास संरक्षण मिळते, यामध्ये जहाजाचे होणारे नुकसान, जहाजावरील मालास होणारे नुकसान यांचा समावेश असतो. मित्रांनो, विचार करा, ज्यावेळेस जहाजावर माल चढविला जातो आणि जहाज एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी जात असते, अशावेळी समुद्रात अनेक प्रकारचे संकट समोर उभे राहतात. कधी चक्रीवादळ येते, कधी सुनामी येतात, फार मोठा पाऊस होतो. अशावेळी जहाजास किंवा जहाजावरील मालास नुकसान होऊ शकते. या होणाऱ्या नुकसानीपासून आपले आर्थिक हितसंवर्धन करण्यासाठी सागरी विमा उतरविला जातो. जर हा नसेल तर आपले किती नुकसान होईल याचा विचार करा. त्यानंतरचा प्रकार आहे अग्निविमा. हा विमा फक्त
आगीपासून होणाऱ्या नुकसानीस संरक्षण देतो. ज्या मालमत्तेचे अग्नीपासून किंवा आगीपासून नुकसान होऊ शकते अशाच मालाचा अग्निविमा उतरविला जातो. हा विमा कुठल्याही प्रकारचा नफा मिळविण्यासाठी उतरविला जात नाही. ज्यावेळी अग्निविमा उतरविला जातो त्यावेळी विम्याचा हप्ता किंवा रक्कम ठरविताना मालाची किंमत, मालाची जागा, होणाऱ्या धोक्याची तीव्रता या सर्व गोष्टी विचारात घेऊन विम्याचा हप्ता निश्चित केला जातो. या सर्व गोष्टी का विचारात घ्यायच्या? तर विमा कंपनी मोघमपणे किंवा डोळेझाक करून कुठल्याही प्रकारचा हप्ता किंवा कुठल्याही प्रकारचा विमा उतरवित नाही. त्यामुळे विमा कंपनी विमा उतरविताना या सर्व गोष्टींचा बारकाईने अभ्यास करून त्यानंतरच विम्याचा हप्ता ठरविते किंवा विमा उतरविते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विमा म्हणजे काय, विम्याचे प्रकार कोणते, विम्याची तत्त्व कोणती या सर्व गोष्टी अभ्यासल्या. याचा बारकाईने अभ्यास करा. घरी राहा, सुरक्षित राहा. स्टे होम, सेफ होम. काळजी घ्या आपली, स्वतःची आणि आपल्या घरच्यांची. धन्यवाद.